नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 24 जुलै 2026 शुक्रवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। एखाद्याशी झालेला वाद त्या क्षणी मिटवायला हवा, न जाणं उद्या कदाचित आपण माफी मागू, पण माफ करणाऱ्यासाठी तो व्यक्तीच या जगात नसेल। आजचा सुविचार आपण बघितलात। आता बघूया आजच्या ठळक बातम्या। ठळक बातम्या बघितलात। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया या शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावती शहरात गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे। पाटीपुरा परिसरात एका स्विफ्ट कारमधून एमडी ड्रग्सची विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे। या कारवाईत तब्बल 50,99,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। अमरावती शहरातील गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पाटीपुरा परिसरात एक व्यक्ती एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली। यावेळी लाल रंगाच्या स्विफ्ट कार क्रमांक MH40CA2191 मधून आलेल्या सईद खान शरीफ खान वय 41 वर्ष राहणार पाटीपुरा अमरावती याची तपासणी केली असता त्याच्याकडे 214 ग्रॅम मेफेड्रोन म्हणजेच एमडी ड्रग्ज आढळून आले। या एमडी ड्रग्जची किंमत तब्बल 42,80,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। तसेच आरोपीकडून 8 लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार, 15,000 रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल आणि 2,000 रुपये किमतीचे 2 जिओ भारत मोबाईल असा एकूण 50,99,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे तसेच गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। अमरावती शहरातील ड्रग्ज विक्री आणि तस्करी करणाऱ्या विरोधात पोलिसांची कारवाई सातत्याने सुरू असल्याचे या कारवाईतून दिसून आले आहे। अमरावती शहरात वाढत्या अंमली पदार्थाच्या व्यवहारावर पोलिसांनी मोठा प्रहार केला आहे। 50 लाखाहून अधिक किमतीच्या एमडी ड्रग्जसह आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास नागपुरी गेट पोलीस करत आहेत। अमरावती भरधाव कारचा कहर। MIDC रोडवर कारने दुचाकीला मागून दिली जोरदार धडक। या अपघातात पिता पुत्र गंभीर जखमी झाले असून धडकेनंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत MIDC कार्यालयासमोर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे, जी रात्री 11:30च्या सुमारास भरधाव अल्टो K10 कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली। या अपघातात दुचाकीवर असलेले शुभम अशोकराव खंडारे आणि त्यांचे वडील अशोकराव खंडारे हे दोघेही जखमी झाले। मिळालेल्या माहितीनुसार शुभम खंडारे हे वडिलांची सुरक्षा रक्षकाची ड्युटी संपल्यानंतर त्यांना घेण्यासाठी विलासनगर परिसरात गेले होते। दोघेही दुचाकीवरून घरी परत असताना MIDC कार्यालयासमोरील रस्त्यावर मागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या अल्टो K10 कार क्रमांक MH27DL7244 ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली। धडकेनंतर पिता पुत्र रस्त्यावर कोसळले। या अपघातात अशोकराव खंडारे यांच्या पायाला, कमरेला आणि पाठीला दुखापत झाली असून शुभम यांच्या पायाला आणि कमरेला मार लागला आहे। जखमी अशोकराव खंडारे यांना उपचारासाठी इरविन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। दरम्यान अपघातानंतर कार चालक घटनास्थळी न थांबता पसार झाल्याची तक्रार करण्यात आली आहे। या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी मोटार वाहन अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शशिकांत चिपळे करीत आहेत। MIDC रोडवरील या अपघातानंतर पसार झालेल्या कार चालकाचा पोलीस शोध घेत आहेत। रस्त्यावर वाहन चालवताना
वेगावर नियंत्रण ठेवणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने लागू करावे आणि मातंग समाजाला न्याय मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी आज अमरावतीत सकल मातंग समाजाच्या वतीने विराट आक्रोश क्रांती मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातून हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत हा मोर्चा शांततेत आणि उत्साहात पार पडला. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण प्रभावीपणे लागू करून मातंग समाजाला न्याय मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी अमरावतीत सकल मातंग समाजाच्या वतीने विराट आक्रोश क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले. राजकमल चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण विभागासह राज्याच्या विविध भागांतून समाज बांधव, युवक, महिला, विद्यार्थी, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. मोर्चा दरम्यान आरक्षणाचे उपवर्गीकरण म्हणजेच अ, ब, क आणि ड या स्वरूपात तातडीने लागू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. तसेच मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेणे, समाजाला समान प्रतिनिधित्व मिळणे, घटनात्मक हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी विशेष योजना राबवण्याची मागणीही करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये आम्ही आम्हाला आरक्षणाची गरज आहे. आम्हाला आरक्षण पाहिजे. हीच आता समाजाची मागणी आहे. पुस्तक नवजी सोनवणे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात शासनाच्या प्रतिनिधींना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी आपल्या घटनात्मक हक्कांसाठी घोषणाबाजी करत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली. मोर्चा शांततेत पार पडल्याबद्दल आयोजकांनी सहभागी झालेल्या सर्व समाज बांधवांचे आभार मानले. समाजाच्या न्याय मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. राज्यभरातून मोठ्या संख्येने समाज बांधव एकत्र येत आपल्या मागण्यांसाठी आवाज बुलंद करत असल्याचे या विराट आक्रोश क्रांती मोर्चातून पाहायला मिळाले. आता या मागण्यांवर शासन कोणता निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नमस्कार. मतदानाचा हक्क कायम ठेवायचा असेल तर ही बातमी प्रत्येक मतदाराने पाहणे गरजेचे आहे. अमरावतीत विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला वेग आला असून 24 ते 26 जुलै दरम्यान गणना पत्रक भरून BLO कडे जमा करण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. अमरावती महानगरपालिकेत महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांच्या उपस्थितीत विशेष पुनरीक्षण मोहिमेचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की गणना पत्रक वेळेत भरून जमा न केल्यास संबंधित मतदाराचे नाव प्रारूप मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सुमारे 25 लाख मतदारांपैकी 16 लाखांनी गणना पत्रक भरले असले तरी अजून 9 लाख मतदारांनी हा फॉर्म भरायचा आहे. 24 ते 26 जुलै दरम्यान
सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व मतदान केंद्रांवर विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. महापौर श्रीचंद तेजवानी यांनी प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागात विशेष शिबिरे आयोजित करून नागरिकांना सहभागी करून घ्यावे असे आवाहन केले. तसेच एकही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. जितने भी नाम आएंगे कोई अभी याद नहीं आने वाले और जो रह गए बाद में हम नगर सेवकों को आके क्या लोग बोलते हैं हमारा नाम नहीं है, हमारा नाम नहीं है, क्योंकि जरूरी कार्ड है सरकारी किसी भी काम में यूज करने के लिए एक जरूरी कार्ड है, तो वो कार्ड होना बहुत जरूरी है। मतदान यादी में नाम होना जरूरी है, जिसका फायदा हमको आगे राजकारण करना है, आगे हमको खड़े रहना है इलेक्शन में, ये बहुत जरूरी रहेगा। तो हम सबको मिलकर मेहनत करना पड़ेगा। मैंने मेरे एरिया में एक ही दिन में शिविर दिया था। मेरे एरिया के 9 बूथ है, 9 बूथ के 9 बीएलओ बिठाया मैंने। सुबह 10 बजे से चालू और 5 बजे तक 1870 नाम मेरे पास वहाँ पे मैंने जगहों पे भराए। तो ऐसा हम अपन एक अपने एरिया में शिविर लगाते रहेंगे तो मेरे ख्याल से कोई बहुत बड़ी बात नहीं है। शायद तो 75 बोल रहे हैं, हम इतने एक्टिव नगर से हो गए अपने एरिया के अपने मतदाता बचाने के लिए हम उतना वर्क कर सकते हैं कि 85 और 80 और 85 के ऊपर हम जा सकते हैं। तो और ये उनके लिए नहीं कर रहे मतदान के लिए, हम हमारे लिए करेंगे। जितने भी हमारे मतदाता है वो यादी में आना चाहिए, आगे उनसे हमें काम है और हमको उनसे काम है। ये एक सिर्फ दिमाग में रखिए कि हमको यादी 100% करके देना, 100% नहीं हो पा रहा है तो 80-85% तो होना चाहिए। ये हम सब मिलकर कर सकते हैं। अभी 3 दिन तक अभी जो बूथ है वो बूथ में सभी बीएलओ बैठने वाले हैं। शुक्रवार शनिवार लग जाते हैं, आज से चालू हो जाए। वहाँ पे तो जाए नहीं जाएंगे, पर आप ये व्यवस्था कर दें कि आपके परिसर में एक फायदा होगा कि आप उन लोगों के साथ में संपर्क में आ जाएंगे। जो इलेक्शन के 6 महीने के बाद में आपका गैप कवर हो जाएगा कि जिन लोगों से हम नहीं मिल पाए हैं वो लोगों से मिलना भी हो जाता है। आप उनको फोन करो, मैसेज करो, वहाँ पे कोई ऑटो घुमा के आप अपनी जगहों पे बुलाओ और वो एरिया के बीएलओ वहाँ बिठा के आप सभी के फॉर्म भरवा सकते हो। ये अच्छा मौका है आपको पब्लिक के साथ में कॉन्टेक्ट में आने का और गवर्नमेंट को इस विषय में हमको सहयोग करना। दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता अमरावतीतूनही जोरदार पाठिंबा मिळाला आहे. राजवीर जनहित संघटनेने विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध करत पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना प्रतिकात्मक स्वरूपात पेन भेट देत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. दिल्लीच्या जंतर मंतरवर शिक्षण पेपरफुटी, बेरोजगार आणि सरकारी भरतीच्या मुद्द्यांवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अमरावतीतील राजवीर जनहित संघटनेने पाठिंबा दर्शवला. संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रम्मू पत्रकार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना निवेदन देण्यात आले. यावेळी दोन्ही नेत्यांना प्रतिकात्मक स्वरूपात पेन भेट देत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस लाठीचार्जचा निषेध करत पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास अमरावतीपासून विदर्भ आणि महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही संघटनेने दिला. या आंदोलनात संघटनेचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मैं राजवीर जनहित संगठन का संस्थापक अध्यक्ष रहमत खान रम्मू पत्रकार आज माननीय जिलाधिकारी साहब के मार्फत देश के प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी और देश के शिक्षा मंत्री धर्मेंद्र जी प्रधान इनको हमने निवेदन भेजा है। निवेदन में ये उल्लेख किया गया है कि जंतर मंतर पे जो विद्यार्थी है, देश का भविष्य है, उनके शैक्षणिक भविष्य के साथ खिलवाड़ ना करें। वो जो आंदोलन कर रहे हैं, उनका जो प्रोटेस्ट शुरू है, वहाँ पे जो आंदोलन चल रहा है वो आंदोलन संवैधानिक तौर पे शांतिपूर्वक चल रहा है। जो उन पे पुलिस लाठीचार्ज हुई है वो लाठीचार्ज की निष्पक्ष जांच हो। वो देश का भविष्य है, शैक्षणिक भविष्य के बारे में प्रधानमंत्री साहब ने सोचना चाहिए और वो कोई जायज़ मांग कर रहे हैं, नाजायज़ मांग नहीं कर रहे हैं। जितने भी अब तक के 10 सालों के अंदर में 90 बार पेपर फुट का प्रकरण हुआ, वो पेपर फुट की जांच करनी चाहिए निष्पक्ष। दूसरी बात यहाँ ये है कि सरकारी कार्यालयों को जो खाजगीकरण किया जा रहा है उसको ताबड़तोड़ रोका जाए। यूपीएससी, एमपीएससी, एफएससी जो परीक्षा है उसमें जो आप फेरबदल कर रहे हैं बार बार हर साल, वो फेरबदल रोका जाए। इस आशय का हमने निवेदन दिया है माननीय जिलाधिकारी साहब के मार्फत। और संवैधानिक तौर पे अभी देश के अंदर में जो अफरा तफरी चल रही है, ये आप पैदा कर रहे हैं। उनकी डिमांड यही है विद्यार्थियों की
कि आप देश के जो शिक्षा मंत्री है उनकी गलती को आप मान्य करके आप उन पर इस्तीफा क्यों नहीं देते। हमने उनको आज भारतीय संविधानिक के नियम के हिसाब से, कायदे के हिसाब से पेन कलम ये भेंट की है दोनों को, शिक्षा मंत्री को और देश के प्रधानमंत्री को। और उसका कलम देने का मतलब ये है कि शैक्षणिक की ताकत जो है, पढ़ाई की ताकत जो है वो समझे। विद्यार्थी जो आंदोलन कर रहे हैं वो कलम से है, और कलम बोले तो सबका देश का भविष्य लिखता है। देश के हर किसी का भविष्य लिखने का कलम में ताकत है, और वो कलम के माध्यम से आपको हमने कलम भेजा है। इसी के माध्यम, वो पेन जो भेजा है उसके आप में कई मायने निकलते हैं। वो कलम ऐसी हथियार है जो देश के हर विद्यार्थियों का, हर व्यक्ति का भविष्य तय करता है। आप उस कलम को स्वीकार करके कम से कम ये सोचे और ये समझे कि हमने कलम आपको क्यों भेजा है। अगर ऐसा है, अगर देश के शिक्षा मंत्री के पास में कलम नहीं है सही करने के लिए, इस्तीफा देने के लिए, तो ये जो हमने आपको कलम भेजा है, पेन भेजा है, उसी कलम से सही करके आप इस्तीफा दे दीजिए। और देश का जो आंदोलन चल रहा है वो तो शांतिपूर्वक चल रहा है, उसमें कोऑपरेट कीजिए, मदद कीजिए। अगर ऐसा नहीं होता है तो राजवीर संघटना संपूर्ण अमरावती शहर, जिला, विदर्भ के अंदर में, पूरे महाराष्ट्र भर में और जहाँ जहाँ भी हमारी शाखा है वहाँ तीव्र आंदोलन करेंगी। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असून या मागण्यांवर सरकार काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी आज दक्षिण झोन क्रमांक 4 मधील विविध भागांचा प्रत्यक्ष दौरा करत स्वच्छता, अतिक्रमण मुक्ती आणि नागरी सुविधांचा आढावा घेतला। नागरिकांशी थेट संवाद साधत तक्रारी ऐकल्या आणि अधिकाऱ्यांना तातडीने कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले। अमरावती शहरातील स्वच्छता अधिक सक्षम करणे, अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण आणणे आणि नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मनपा आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी दक्षिण झोन क्रमांक 4 मधील विविध भागांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला। दौऱ्याची सुरुवात बडनेरा येथील आठवडी बाजार परिसरातून झाली। येथे स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी, निचरा, रस्त्यांची स्थिती आणि अतिक्रमणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। त्यानंतर मटन मार्केट परिसरात स्वच्छता, आरोग्य विषयक बाबी आणि व्यापाऱ्यांसाठी उपलब्ध सुविधांची तपासणी करण्यात आली। रजानगर परिसरात आयुक्तांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या तक्रारी आणि अपेक्षा जाणून घेतल्या, तसेच संबंधित विभागांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। यानंतर आलमास गेट चौकात वाहतूक व्यवस्था, अतिक्रमण, सार्वजनिक स्वच्छता आणि नागरी सुविधांची पाहणी करण्यात आली। महानगरपालिका उर्दू शाळा क्रमांक 3 आणि 10 मध्ये इमारतीची स्थिती, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा आणि आवश्यक दुरुस्तीच्या कामांचा आढावा घेण्यात आला। प्रभाग क्रमांक 20 मधील गोपालनगर टी पॉइंट जवळ महानगरपालिका शाळा आणि सामरा नगर परिसरात पिण्याचे पाणी, रस्ते, गटारी आणि सार्वजनिक सुविधांची तपासणी करत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले। जुनी वस्ती येथील महानगरपालिका शाळेच्या खुल्या भूखंडाचा योग्य वापर तसेच जीर्ण शाळेच्या सुरक्षिततेचा आढावा घेत आवश्यक कारवाईचे निर्देश देण्यात आले। स्मशानभूमी परिसरातील स्वच्छता अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा आणि प्रकाश व्यवस्था सुधारण्यावरही भर देण्यात आला। श्रीकृष्ण मंदिर परिसरातील अतिक्रमणाची पाहणी करत सार्वजनिक जागा मोकळ्या ठेवण्यासाठी नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। या संपूर्ण दौऱ्यात नागरिकांनी स्वच्छता, रस्ते, गटारी, पाणी पुरवठा, अतिक्रमण आणि सार्वजनिक सुविधांबाबत अनेक समस्या मांडल्या। त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार आयुक्तांनी केला। शहर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुविधायुक्त करण्यासाठी अशा प्रत्यक्ष पाहणी दौऱ्याची मालिका पुढेही सुरू राहणार असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे। स्वच्छता, अतिक्रमण मुक्ती आणि नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी मनपा प्रशासनाने आता प्रत्यक्ष मैदानात उतरून कारवाईला वेग दिला आहे। या पाहणी दौऱ्यानंतर नागरिकांच्या समस्या कितपत मार्गी लागतात याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। अंजनगाव सुर्जीमध्ये आज भाजप सरकार विरोधात आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ झालेल्या या आंदोलनात युवक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी तानाशाही
अंजनगाव सुरजी शहरात सकाळी 11 वाजता चैतन्य कॉम्प्लेक्स येथून जन आक्रोश मोर्चाची सुरुवात झाली. डीपी रोड, पानहटाई, 5 पावली आणि लाला चौक मार्गे तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा आंदोलकांनी तीव्र निषेध केला. तसेच पेपरफुटी प्रकरणावर केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. हमारे साथ इस आंदोलन पे ज्यादा बात करने के लिए हमारे साथ जुड़े हुए हैं कांग्रेस के जिला महासचिव मोहम्मद सिद्दीक। हम उनसे बात करेंगे, उनका क्या कहना है, क्या कहना चाहेंगे। आज बड़ी मात्रा में आंदोलन निकाला गया है, सड़कों पे उतरकर विरोध प्रदर्शन किया गया है, नारेबाजी की गई है, क्या कहना चाहिए। मोदी सरकार ने जो एक नारा लगाया था, बेटी पढ़ाओ बेटी बचाओ, और वही बेटी के ऊपर दिल्ली में पुलिस के हाथ से लाठीचार्ज कराए और लाठीचार्ज हुई और लाठीचार्ज कराए, इसका हम निषेध करते हैं। और वही निषेध के अर्थ में आज अंजनगांव तहसील पर मोर्चा निकाला गया और तहसीलदार मैडम को एक निवेदन दिए गया। मोर्चा दरम्यान भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनाच्या शेवटी शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन देत लाठीचार्जसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली. आपल्या देशामध्ये नीट एक्झामचा पेपर लीक झाल्यामुळे जवळपास 19 विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आणि या व्यवस्थेला बळी पडून आत्महत्या केलेली आहे. या विद्यार्थ्यांच्या या बलिदानाचं मूल्यमापन शासन स्तरावर कुठल्याच प्रकारे नाही. या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या नीट पेपरच्या लीकमुळे झालेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि संपूर्ण देशामधल्या विद्यार्थ्यांचे शिक्षणाच्या व्यवस्थेबद्दल जे निराशाजनक मानसिकता तयार झाली आहे, या सगळ्यांची जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मोदी सरकारने तातडीने घेऊन एक उत्तरदायित्व जबाबदारी निश्चित करून देशाला आश्वस्त करावे की जर कुठला घोटाळा होत असेल, जर कुठली अव्यवस्था होत असेल तर त्याची या लोकशाहीमध्ये जनतेप्रती जबाबदारी आहे आणि मंत्री हे मालक नसून जनतेचे नौकर आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यादरम्यान झालेल्या दुरावस्थेला ते संपूर्णतः जबाबदार आहे. आणि मोदी सरकार जे धर्मेंद्र प्रधान यांना पाठीशी घालत आहे, तर एक प्रकारे या भ्रष्टाचाराला पाठबळ देण्याचं काम, भ्रष्टाचार वाढवण्याचं काम मोदी सरकार करत आहे. या सर्व दुरावस्थेचा मोदी सरकारचा या ठिकाणी मी निषेध करीत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि आंदोलन शांततेत पार पडले. दिल्ली के जंतर मंतर के आंदोलन की आग अब महाराष्ट्र के अमरावती जिले के अंजनगांव सुरजी में पहुंच चुकी है। आप देख सकते हैं यहाँ पर अंजनगांव सुरजी में भारी मात्रा में सभी दल, सभी पार्टियों की ओर से आंदोलन छेड़ा जा रहा है। धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग हो रही है। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेंगे, इस तरीके की नारेबाजी भी यहाँ पर की जा रही है। ये जो मार्च है, ये जो आंदोलन है, यह आंदोलन अंजनगांव सुरजी से शहर से गुजरते हुए तहसील कार्यालय पहुंचेगा। वहां पर जाकर ये धरना प्रदर्शन करेंगे और तहसीलदार को मेमोरेंडम देंगे। जावेद शाह, सिटी न्यूज, अंजनगांव सुरजी। अंजनगाव सुरजीतील या जन आक्रोश मोर्चामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. या आंदोलनावर सरकारची पुढील भूमिका काय असणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा निसर्ग सुरू आहे, तर काही भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक आणि सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर तसंच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीला दुसऱ्यांदा पूर आला असून होळकर पुलाखालून सुमारे 16,000 क्युसेक वेगाने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. गंगापूर धरणातून 3,000 क्युसेक तर दारणा धरणातून
15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रामकुंड परिसरात दुंतोड्या मारुती मंदिराजवळ पुराचे पाणी छातीपर्यंत पोहोचले असून नांदूर मध्येश्वर धरणातून 25,000 क्युसेक पाणी जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात येत आहे. रामकुंड परिसरात रात्री अचानक पाणी वाढल्याने एक पर्यटक अडकला होता. अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथकाने रात्रभर बचाव कार्य राबवत त्याची सुखरूप सुटका केली. दरम्यान मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर धरण ओव्हरफ्लो झाले असून वैतरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये कांबारी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाशिकच्या कळवण तालुक्यात गिरणा नदीतून 22,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून इगतपुरीतील पिंपरी सदोचा पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क सुटला आहे. मुंबई आग्रा महामार्गावरही पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सांगली जिल्ह्यातील वारणा धरणातही जलसाठा झपाट्याने वाढत असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम असून पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली आहे. भावली धरणाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला असून वाडीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. मात्र प्रशासन आणि बचाव पथकाच्या तत्परतेमुळे 16 नागरिकांसह एका श्वानाची सुखरूप सुटका करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भावली धरण परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. धरणाकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पिंपरी शिवारातील एका वाडीमध्ये पुराचे पाणी शिरल्याने तेथील नागरिक अडकून बसले. घटनेची माहिती मिळताच इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पांगुळगाव येथील बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. बचाव पथकाने छाती एवढ्या पाण्यात उतरून धाडसी बचाव मोहीम राबवली. या मोहिमेत महिला, पुरुष, लहान मुले अशा एकूण 15 ते 16 नागरिकांची तसेच एका श्वानाचीही सुखरूप सुटका करण्यात आली. बचाव कार्य यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. पूरग्रस्त नागरिकांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था माहेश्वरी मंगल कार्यालय येथे करण्यात आली असून प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. दरम्यान नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. इगतपुरीतील पूरस्थितीत प्रशासन आणि बचाव पथकाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने दिले आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथे आंदोलन दरम्यान पोलिसांची व्हॅन अडवणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ही तरुणी नेमकी कोण आहे, तिने व्हॅन का अडवली आणि तिची भूमिका काय आहे याबाबतची माहिती आता समोर आली आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलन दरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ मुंबईतील शिवाजी पार्क आणि चेंबूर परिसरात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलन दरम्यान पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेऊन व्हॅनमध्ये बसवण्यास सुरुवात केली. त्याचवेळी एका तरुणीने धाडसाने पोलिसांच्या व्हॅनसमोर उभे राहत गाडी अडवली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. ही तरुणी रिया यादव म्हणजेच सोशल मीडियावर रिया अहिर या नावाने ओळखली जाते. ती अभिनेत्री, मॉडेल आणि उद्योजिका असून तिचा स्वतःचा कपड्याचा ब्रँड आहे. सोशल मीडियावर तिचे 1 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. आंदोलनाला जाण्यापूर्वी रियाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये आंदोलनासाठी आवश्यक तयारी, डोक्याच्या संरक्षणासाठी टोपी, जाडी टी-शर्ट, इनहेलर आणि पावसापासून बचावासाठी आवश्यक साहित्य सोबत घेतल्याची माहिती तिने दिली होती. घटनेनंतर प्रतिक्रिया देताना रियाने सांगितले की आंदोलकांना विनाकारण ताब्यात घेतले जात असल्याने तिला वाटल्याने तिने पोलिसांची व्हॅन अडवण्याचा निर्णय घेतला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला असून विविध स्तरावरून त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. मुंबईतील आंदोलन दरम्यान घडलेली ही घटना आणि व्हायरल झालेला व्हिडिओ सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणावर पुढे कोणती भूमिका घेतली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. भारताने हरित वाहतुकीच्या दिशेने मोठी झेप घेत देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन सुरू केली आहे. पण ही हायड्रोजन ट्रेन नेमकी काय आहे, ती कशी चालते,
डिझेल किंवा इलेक्ट्रिक ट्रेनपेक्षा ती कशी वेगळी आहे आणि भारतासाठी तिचे महत्त्व काय आहे, जाणून घेऊया या विशेष माहितीतून. भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणातील जींद ते सोनीपत मार्गावर सुरू झाली आहे. ही ट्रेन पर्यावरणपूरक तंत्रज्ञानावर आधारित असून स्वच्छ ऊर्जा वापरणाऱ्या भविष्यातील रेल्वे व्यवस्थेचे प्रतीक मानली जात आहे. सर्वप्रथम जाणून घेऊया हायड्रोजन ट्रेन म्हणजे काय. ही प्रत्यक्षात इलेक्ट्रिक ट्रेनच असते, मात्र ती ओव्हरहेड विजेच्या तारांवर अवलंबून नसते. ट्रेनमध्येच हायड्रोजन इंधनाच्या मदतीने वीज तयार केली जाते आणि त्याच विजेवर मोटर्स चालून ट्रेन धावते. आता पाहूया ही ट्रेन कशी काम करते. ट्रेनच्या छतावर विशेष हायड्रोजन टाक्या बसवलेल्या असतात. या टाक्यांमधील हायड्रोजन फ्युएल सेल्समध्ये ऑक्सिजन सोबत रासायनिक प्रक्रिया करतो. या प्रक्रियेत वीज निर्माण होते. ही वीज ट्रेनच्या इलेक्ट्रिक मोटरला पुरवली जाते आणि ट्रेन पुढे धावते. उरलेली अतिरिक्त ऊर्जा बॅटरीमध्ये साठवली जाते, जी गरज पडल्यास वापरली जाते. या प्रक्रियेत धूर किंवा कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत नाही. बाहेर पडते ती केवळ पाण्याची वाफ. त्यामुळे या ट्रेनला झिरो एमिशन किंवा ग्रीन ट्रेन असे म्हटले जाते. डिझेल ट्रेन आणि हायड्रोजन ट्रेनमध्ये मोठा फरक आहे. डिझेल इंजिनमधून कार्बन उत्सर्जन होते, तर हायड्रोजन ट्रेन पर्यावरणाला हानी न पोहोचता प्रवास घडवते. तसेच आवाजही तुलनेने कमी असतो. भारतातील बहुतांश रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले असले तरी दुर्गम, डोंगराळ आणि हेटरेज रेल्वे मार्गावर विजेच्या तारा टाकणे कठीण असते. अशा ठिकाणी हायड्रोजन ट्रेन प्रभावी पर्याय ठरू शकते. या ट्रेनचा नियमित वेग सुमारे 75 किलोमीटर प्रति तास असून चाचणी दरम्यान तिने अधिक वेग गाठला आहे. जींद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन भरण्यासाठी विशेष फ्युएल स्टेशनही उभारण्यात आले आहेत. भारतात हायड्रोजन ट्रेन सुरू झाल्यामुळे देश स्वच्छ ऊर्जा आणि आधुनिक रेल्वे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या जगातील निवडक देशांच्या यादीत सामील झाला आहे. ही केवळ एक नवीन ट्रेन नसून हरित आणि शाश्वत भविष्यासाठी भारताने उचललेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. हायड्रोजन ट्रेनमुळे स्वच्छ ऊर्जा, कमी प्रदूषण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा नवा अध्याय भारतीय रेल्वे सुरू झाला आहे. भविष्यात अशा ट्रेन देशातील इतर मार्गावरही धावतील का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. गुजरातमधील महापुरात मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या 40 प्रवाशांना अखेर नवजीवन मिळाले आहे. वापीजवळ पुराच्या पाण्यात ट्रॅव्हल्स अडकल्यानंतर एनडीआरएफने हेलिकॉप्टरच्या साह्याने थरारक बचाव मोहीम राबवत सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका केली. या प्रवाशांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील 3 नागरिकांचाही समावेश होता. गुजरातमधील वापीजवळ आंबेठी कोपली पुलावर आलेल्या महापुरात ट्रॅव्हल्ससह अडकलेल्या एकूण 40 प्रवाशांची एनडीआरएफच्या हेलिकॉप्टरद्वारे थरारक सुटका करण्यात आली. या प्रवाशांमध्ये मेहकर तालुक्यातील जानेफळ गावातील 3 नागरिकांचाही समावेश होता. माहितीनुसार 22 जुलैच्या मध्यरात्री वापीहून नाशिक मार्गे जालन्याकडे निघालेली ट्रॅव्हल्स अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात अडकली. पाण्याचा वेग वाढत गेल्याने सर्व प्रवाशांना ट्रॅव्हल्सच्या छतावर आश्रय घ्यावा लागला. रात्रभर मुसळधार पाऊस आणि वाढत्या पुराच्या पाण्यात हे सर्व प्रवासी मदतीची वाट पाहत मृत्यूशी झुंज देत होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रतिनिधींनी गुजरात प्रशासनाशी संपर्क साधला. तसेच केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव, गुजरात प्रशासन, एनडीआरएफ, माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी समन्वय साधून बचाव कार्याला गती दिली. पहाट होताच एनडीआरएफच्या पथकाने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने एका मागोमाग सर्व 40 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. या यशस्वी बचाव मोहिमेमुळे सर्व प्रवाशांना नवजीवन मिळाले असून त्यांच्या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. आज 23 जुलै रोजी मध्यरात्री 1 वाजता आमचे मोठे भाऊ वापी गुजरात येथून मोठे भाऊ, त्यांची मुलगी आणि 3 वर्षाची चिमुकली हे वापी येथून जालन्याकडे येत असताना त्यांच्या खाजगी ट्रॅव्हल्समध्ये इतर 45 प्रवासी होते. तर त्यांची बस वापीहून निघून 16 किलोमीटर अंतरावर ते पाण्यात अडकली. रात्री त्यांच्यामध्ये 1-1.5 वाजता कॉल आला. त्या टायमात मी रात्री 1:30 वाजता आवले पाटील आणि किशोर चांदणे यांना संपर्क साधला. त्यांनी रात्री 2 वाजता केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब आणि त्यांची पूर्ण टीम
जसे की राहुल सर सोळंकी सर, डॉक्टर गोपाळ डिके सर आणि सर्व यंत्रणा कामाला लागली. आणि त्यांचा रेस्क्यू सुरू असताना त्यांनी सर्व माहिती त्याची सर्व माहिती घेतली आणि आमच्या सगळ्याचे आमच्या भावाच्या आणि सगळ्या इतर 45 प्रवाशांचे प्राण वाचवले आणि त्यांचे खूप खूप आभार. प्रतापराव जाधव साहेब यांचे खूप खूप आभार मानतो. NDRF, गुजरात प्रशासन आणि विविध स्तरावरील समन्वयामुळे मोठी दुर्घटना टळली आणि 40 प्रवाशांचे प्राण वाचले. या यशस्वी बचाव मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे. नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशातील राजकारण आणखीन तापले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आणि संसदेतील गदारोळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर कारवाईचा संदेश दिल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल कायम ठेवत शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणावरून सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद आता देशभर उमटत आहेत. दिल्लीतील जंतर मंतर परिसरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर हा मुद्दा संसदेतही गाजत असून विरोधकांनी या प्रकरणावरून केंद्र सरकारला घेरले आहे. दरम्यान सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटी प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केल्याचा दावा केला जात आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा संदेशही दिल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तरुणांचे भविष्य सुरक्षित ठेवणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे म्हटल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र विरोधकांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा केली असून विद्यार्थ्यांवरील कारवाई आणि आंदोलनाच्या हाताळणीवरही सरकारवर टीका केली आहे. दरम्यान संसदेत या मुद्द्यावरून गदारोळ सुरूच असून या प्रकरणातील पुढील राजकीय घडामोडींकडे देशाचे लक्ष लागले आहे. नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. सरकारच्या भूमिकेनंतर विरोधक पुढे काय भूमिका घेतात आणि या प्रकरणात पुढे कोणते निर्णय होतात याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहर भक्ती रसात न्हाऊन निघाले. समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत दिंडी आणि वारीत उत्साहाने सहभाग घेत विठ्ठल नामाचा गजर केला. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने भक्तिमय वातावरणात दिंडी आणि वारीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करत हातात टाळ, भगवे झेंडे आणि तुळशीची रूपे घेऊन विठ्ठल नामाचा गजर केला. ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. आजची आमची जी वारी होती ती खूप छान झाली. मला ती खूप आवडली. आमचे त्यामध्ये डान्स वगैरे झाले आणि आमची स्कूल फक्त अभ्यासच नाही तर सर्व प्रकारचे कार्यक्रम घेते. आम्हाला सर्व संस्कृतीचे जाणीव करून घेते. आजची जी पालखी होती ते आम्हाला वाटलं की आम्ही पंढरपूरला जात आहे. ते आम्हाला खूप छान वाटलं. थँक्यू. विद्यार्थ्यांनी वारीचा आनंद घेत महाराष्ट्राच्या संत परंपरेचा आणि वारकरी संप्रदायाच्या संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना भक्ती, एकता, सेवा, संस्कार आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. जशी शाळा सुरू झाली तशी आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्या संस्कृती, सण साजरे करणं हे जपत आली. कारण मुलांवर सुसंस्कार व्हावेत त्यामुळे आपण प्रत्येक सण इथे साजरा करत असतो. त्या मुलांना सगळ्या सणांची जाणीव व्हावी, आपल्या संस्कृतीचं ज्ञान मिळावं यासाठी आमचे वेगवेगळे उपक्रम चालू असतात. आज आपल्याला माहिती आहे की आषाढी एकादशी आहे उद्याला. तर त्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने अवघं पंढरपूर आमच्याकडे अवतरलं असं वाटत आहे. आणि इथे आपण विठ्ठल रुक्माईची दिंडी काय असते, वारी काय असते, याची वारीची परंपरा काय असते, वारीमध्ये वारकरी कसे जातात याचं सगळं ज्ञान मिळावं म्हणून या मुलांवर संस्कार करण्यासाठी, त्या मुलांना त्याची जाणीव होण्यासाठी आपण या भक्तिमय वातावरणात ही वारी काढतो आणि या वारीचे आयोजन केले जाते. यामध्ये माझे जवळजवळ 500 ते 550 विद्यार्थी
विद्यार्थी सहभागी होतात. याच्यामध्ये सुंदरसे विठ्ठलमय नृत्य आविष्कार तयार केले जातात, त्यांचे सादरीकरण केले जाते आणि याच्यामध्ये सर्व टीचर्स आणि नॉन टीचिंग स्टाफचा खूप मोठा सहभाग असतो. त्यानंतर घरोघरी पूजा केल्या जातात वारीच्या. अक्षरशः दिंडी आली आहे सगळ्यांना असं वातावरण सगळीकडे निर्मिती होते आणि सगळ्यांना याचा खूप आनंद मिळतो. पूर्ण पुसदमध्ये आपल्या या दिंडीची चर्चा असते की समर्थची वारी विठ्ठलाच्या दारी. यावेळी शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापनेही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे मुलांमध्ये सामाजिक जाणीव, चांगले संस्कार आणि आपल्या परंपरेबद्दल अभिमान निर्माण होतो, असे मत मुख्याध्यापक अनघा विजय चक्रवार यांनी व्यक्त केले. समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आम्ही सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करतो आणि शिक्षकाची वारी काय असते, शाळा सुरू असताना आषाढी एकादशीची वारी येते, त्यामुळे शिक्षकाला जाता येत नाही. तर शिक्षकाची वारी काय, तर मी 2 शब्द सांगू इच्छिते शिक्षकाच्या वारीवर. नाही पंढरीशी जाणे, नाही कधी केली वारी, नाही पंढरीशी जाणे, नाही कधी केली वारी, माझी कर्मभूमी हीच माझी रोजची पंढरी, माझी कर्मभूमी हीच माझी रोजची पंढरी. माझा खडू फळा माझे टाळ विनानी मृदुंग, माझा खडू फळा माझे टाळ विनानी मृदुंग, फुले ज्ञानाची घेऊन रोजच शाळेत रंगतो अभंग. मन मोकळं करायला जेव्हा येतात विद्यार्थी, मन मोकळं करायला जेव्हा येतात विद्यार्थी, त्यांच्या डोळ्यातलं पाणी आमचं चंद्रभागा तीर, त्यांच्या डोळ्यातलं पाणी आमचं चंद्रभागा तीर. त्यांचे दुःख निवारून देतो ज्ञान आनंदाचे, त्यांचे दुःख निवारून देतो ज्ञान आनंदाचे. तुम्हीच सांगा काही वेगळे आहे का पुण्य देवदर्शनाचे, तुम्हीच सांगा काही वेगळे आहे का पुण्य देवदर्शनाचे. ज्ञानदानाचे व्रत हीच आम्हा सर्व शिक्षकांची एकादशी, ज्ञानदानाचे व्रत हीच आम्हा सर्व शिक्षिकेची एकादशी. माझ्या विद्यार्थ्यांचे यश हीच आमची प्रयागनी काशी. जेव्हा येतात विद्यार्थी सर्व टीचरकडे सुखदुःख वाटायला, जेव्हा येतात विद्यार्थी सर्व टीचरकडे सुखदुःख वाटायला, त्यांच्या रूपाने रोजच येतो विठ्ठल आम्हाला भेटायला, त्यांच्या रूपाने रोजच येतो विठ्ठल आम्हाला भेटायला. आधुनिक शिक्षणासोबतच भारतीय संस्कृती, संत परंपरा आणि सामाजिक मूल्यांचे जतन करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. पुसदमधील ही भक्तिमय वारी नागरिकांचेही विशेष आकर्षण ठरली. आषाढी एकादशीच्या पावन पर्वनिमित्त वाशिम मधील एका युवा शिल्पकाराने आपल्या अनोख्या कलेतून भक्तिभावाला अनोखे रूप दिले आहे. अवघ्या एका खडूवर विठ्ठल, रुक्मिणी आणि वारकऱ्यांचे सूक्ष्म शिल्प साकारत हर्षल हिवसे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने वाशिम शहरातील युवा शिल्पकार हर्षल हिवसे यांनी आपल्या कलाकौशल्याचा अनोखा आविष्कार सादर केला आहे. अवघ्या एका खडूवर त्यांनी भगवान विठ्ठल, माता रुक्मिणी आणि वारकऱ्यांचे अत्यंत सूक्ष्म व आकर्षक शिल्प साकारले आहे. सूक्ष्म शिल्पकलेसाठी ओळख असलेल्या हर्षल हिवसे यांनी यापूर्वीही खडूवर अनेक विविध कलाकृती साकारल्या आहेत. मात्र यंदाच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्यांनी वारकरी संप्रदायाची भक्ती, श्रद्धा आणि संस्कृती एका छोट्याशा खडूमध्ये जिवंत केली आहे. या कलाकृतीतील बारकावे, शिल्पाची नाजूक रचना आणि कलात्मक सादरीकरण पाहून नागरिकांकडून तसेच कला रसिकांकडून त्यांच्या कलेचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. भक्ती आणि कलेचा सुंदर संगम घडवणारी ही कलाकृती सध्या वाशिममध्ये आकर्षणाचा विषय ठरला आहे. अवघ्या एका खडूवर विठ्ठल, रुक्मिणी आणि वारकऱ्यांचे शिल्प साकारत हर्षल हिवसे यांनी आपल्या कलेतून भक्तीचा अनोखा संदेश दिला आहे. त्यांच्या या अनोख्या कलाकृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच NSS अंतर्गत दिल्ली पोलिसांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. हा कायदा नेमका काय आहे, तो कधी लागू होतो, त्या अंतर्गत कोणाला किती काळ स्थानबद्ध करता येते आणि त्याचा इतिहास काय आहे, याचा सविस्तर आढावा घेऊया. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर राजधानीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायदा अर्थात NSA अंतर्गत दिल्ली पोलिसांना विशेष अधिकार दिले आहेत. या निर्णयानुसार 19 जुलै ते 18 ऑक्टोबर 2026 या कालावधीत दिल्लीचे पोलीस आयुक्त प्रतिबंधात्मक
स्थानबद्धतेचे आदेश देऊ शकतील. NSA म्हणजे नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट हा प्रतिबंधात्मक कायदा आहे. हा कायदा गुन्हा घडल्यानंतर शिक्षा देण्यासाठी नव्हे तर देशाची सुरक्षा किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेला संभाव्य धोका टाळण्यासाठी वापरला जातो. एखादी व्यक्ती शांतता भंग करू शकते किंवा अत्यावश्यक सेवांमध्ये अडथळा निर्माण करू शकते असा विश्वास प्रशासनाला वाटल्यास त्या व्यक्तीला प्रतिबंधात्मक ताब्यात घेण्याची तरतूद या कायद्यात आहे. या कायद्याअंतर्गत व्यक्तीला न्यायालयीन खटला सुरू होण्यापूर्वी काही काळ स्थानबद्ध ठेवता येते. मात्र अशा प्रकरणांचे परीक्षण करण्यासाठी सल्लागार मंडळाची प्रक्रिया देखील कायद्यात नमूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायदा 1980 मध्ये लागू करण्यात आला. त्यापूर्वीही भारतात प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेसाठी विविध कायदे अस्तित्वात होते. गेल्या अनेक दशकात दहशतवाद, गंभीर कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती आणि काही संवेदनशील घटनांमध्ये या कायद्याचा वापर करण्यात आला आहे. दिल्लीतील अलीकडील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे म्हणणे आहे की सार्वजनिक शांतता राखण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे. तर विरोधकांनी या निर्णयावर टीका करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याची आणि आंदोलनावर झालेल्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. देशाची सुरक्षा आणि नागरिकांचे स्वातंत्र्य यामधील समतोल राखण्याबाबत या कायद्यावर नेहमीच चर्चा होत असते. त्यामुळे दिल्लीतील परिस्थितीत NSAचा वापर किती प्रभावी ठरतो याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दिल्लीतील NSAच्या वापरामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या उपाययोजनांनंतर पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणातील पुढील प्रत्येक घडामोडींवर सिटी न्यूज लक्ष ठेवून आहे. पाहत रहा सिटी न्यूज. नागपूरच्या सेंट्रल जेलमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कैद्यांवर लक्ष ठेवणाऱ्या कारागृहातील शिपायालाच चरस नशेच्या गोळ्या आणि सर्जिकल ब्लेड जेलमध्ये नेताना रंगेहात पकडण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण कारागृह विभागात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी शिपाई विकास सहाने हा नेहमीप्रमाणे ड्युटीसाठी सेंट्रल जेलमध्ये दाखल होत होता. मुख्य प्रवेशद्वारावर नियमित तपासणी दरम्यान हेड कॉन्स्टेबल सुरेश बावणे यांनी त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडून 39 ग्रॅम चरस, 35 निळ्या रंगाच्या नशेच्या गोळ्या आणि 5 सर्जिकल ब्लेड जप्त करण्यात आले. घटनेची माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर धंतोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 3 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अवघ्या वर्षभरापूर्वीच कारागृह सेवेत दाखल झालेल्या आणि नुकतेच विवाह झालेल्या या शिपायाविरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून शुक्रवारी त्याला निलंबित करण्यासह विभागीय चौकशीही सुरू करण्यात येणार आहे. कैद्यांपर्यंत अंमली पदार्थ पोहोचवण्याचा प्रयत्न नेमका कोणासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून केला जात होता, यामागे मोठे रॅकेट आहे का याचा तपास आता धंतोली पोलीस करत आहे. दोन वर्षाहून अधिक काळ पोलिसांना गुंगारा देत राज्याबाहेर फरार असलेल्या महिला आरोपीला अखेर नागपूर गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे लावलेल्या सापळ्यात ही कारवाई करण्यात आली. नागपूर गुन्हे शाखेला फरार आरोपीच्या शोध मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. 2022 मध्ये कलमना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गंभीर गुन्ह्यातील महिला आरोपी अनेक दिवसापासून फरार होती. तपास दरम्यान या गुन्ह्यातील इतर आरोपींना न्यायालयाने दोषमुक्त केले होते, तर मुलाचे वडील आणि संबंधित महिला आरोपीला दोषी ठरवण्यात आले होते. मुलाच्या वडिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान महिला आरोपी गुन्हा घडल्यानंतर नागपूर शहरातून पळून जाऊन राज्याबाहेर लपून राहत होती. गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ती लावा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी परिसरात सापळा रचून संबंधित महिला आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. तिच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, सहपोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, अपर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त निकेतन कदम आणि गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट क्रमांक 3च्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. फरार आरोपींच्या शोधासाठी नागपूर पोलिसांची विशेष मोहीम सुरू असून अशा आरोपींवर सातत्याने कारवाई केली जात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नागपुरात यशोधरा नगर पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे. घरावर टाकलेल्या धाडीत
तब्बल 7 किलोहून अधिक गांजा जप्त करण्यात आला असून लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. नागपूर शहरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 23 जुलै 2026 रोजी पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी NDPS कायद्याच्या नियमानुसार पंचासमक्ष धाड टाकण्यात आली. या कारवाई दरम्यान मोहम्मद सरफराज अब्दुल सत्तार अन्सारी व गोसिया परवीन सरफराज अन्सारी या दोघांच्या ताब्यातून एकूण 7 किलो 691 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत 1,76,525 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, अप्पर पोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. PSI कणसे आणि त्यांची टीम यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की संघर्षनगर येथील मोहम्मद सरफराज अख्तर अन्सारी हा आपल्या घरी गांजा तस्करी करून आणलेला आहे आणि तो विक्रीकरिता घेऊन जाणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून लगेच PSI कणसे आणि आम्ही सदर घरावर छापा टाकला असता तिथं जे आहे तर त्याच्या घरामध्ये दोन पंच आणि महिला अधिकारी यांच्या समक्ष झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये 7 किलो 61 किलोग्राम वजनाचा गांजा ज्याची किंमत आहे 1,76,525 रुपयाचा मुद्देमाल तर मी जप्त केला. याच्यामध्ये जे आहे तर 2 आरोपी आहेत. तिची पत्नी गौसिया परवीन ह्याने सुद्धा या गुन्ह्यामध्ये तिचा सहभाग आढळून आल्यामुळे आम्ही तिला पण याच्यामध्ये आरोपी बनवलेले आहे. काल संध्याकाळी दोघांनाही 16:30 वाजता च्या नंतर अटक करण्यात आली आहे आणि आता सध्या आरोपी हे पोलीस कस्टडीकरता कोर्ट न्यायालयात पाठवण्यात आले आहे. सदरचा गांजा आम्ही जो तपास केला त्याच्यामध्ये त्यांनी तो ओडिशा इथून आणलेला आहे आणि तो हिंगणा जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये विक्रीसाठी जाणार होता. तर ह्याबाबत आमचा तपास चालू आहे. याच्यामध्ये बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंक जे भेटेल त्याच्यामध्ये जे आरोपी निष्पन्न होतील ते सगळेच आरोपी आम्ही करणार आहोत. याच्यामधला जो मोहम्मद सरफराज अख्तर आहे हा रेकॉर्डवरचा याच्यापूर्वी त्याच्यावर 2 ते 3 गुन्हे NDPSचे दाखल आहे आणि काही चोऱ्याचे आणि इतर काही रेकॉर्ड आहे त्याचा. आणि जी तिची पत्नी आहे तिचा हे म्हणजे रेकॉर्ड नाही, फर्स्ट गुन्हा आहे. आणि सदरची कामगिरी ही आमचे माननीय CP विश्वास नागरे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत परदेसाहेब अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रदेश विभाग, नित्यानंद झा साहेब पोलीस आयुक्त परिमंडळ 5 आणि श्री रोहित ओवळ सहाय्यक पोलीस आयुक्त कळमना विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे, महिला पोलीस उपनिरीक्षक वनिता गर्जे, पोलीस हवालदार राजेश पाली, पोलीस हवालदार अशोक तायडे, महिला पोलीस वैशाली गायधने, महिला पोलीस सपना राणे, महिला पोलीस शिपाई बबिता नन्नावरे, राकेश तिडके, नितेश मिश्रा, साजिद खान, अमोल भेंडेकर, विनय कोचे यांनी सदरची कामगिरी पार पाडली आहे. अंमली पदार्थांच्या विरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्याचे संकेत नागपूर पोलिसांनी दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या रॅकेटशी संबंधित आणखीन धागेदोरे समोर येतात का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकतील. यात लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा.
आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.